नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 6. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. सेवा करावी गुरुराजयाची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंद मूर्ती मनी आठवावा. नेणो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णा नयरळा उभया वाहती, त्या संगमी वास आनंद मूर्ती. श्री आनंद मूर्ती रघुनाथ स्वामी महाराज नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. श्री गणेशाय नमः. नरसिंह जोशी तिसंगी कर, कथा श्रवणी सादर. वक्ता बापू दिनकर, तेही ज्योतिषी तेथीचे. गजरवाडी माझी जाण, नरसिंह राहिले वास्तव्य करून. बापाजी हे लिले करून सहज आले एकदा. आगत स्वागत झाल्यावरी, आसनी बैसले भोजन उत्तरी. सहज बोलता माझारी, गोष्ट निघाली पूर्वील. आनंद मूर्ती चरित्र ऐकू इच्छितो पवित्र. तुमचे मुखे युग्म श्रोत्र, पावन होत स्वामिया. अवश्य म्हणून बापाजी, चरितामृत श्रवणी पाजी. सौरस्य जया कथे माझी, लीला आनंद मूर्तींची. पंचमाध्यायी कथागण, आनंद मूर्ती कुलपातून. निघून गेली या दिलेल खान, विस्मय करी बहुसाल. सांगली हुनी वार्तिक येत, सांगती आनंद मूर्ती ख्यात. हिंदू फकीर योग्य भौत, साक्षात्कारी गुरुमार्गी. हे परिस्वनी दिलेल खान, परीक्षा पहावी म्हणून. साक्षेपे उद्योग करून, योजिले कंत्रण तयावरी. दृष्टीने पडे जरी चमत्कार, काढीन यांचे शिखासूत्र. सुंता करून तो विप्र, अविंदात मिळवीन. ऐसी धरोनी वासना, सिद्ध करोनी शिबिकाऱ्यांना. बोलावणी सभ्य कारकुना, सांगे सांगले सजावया. कोणी हिंदू ब्राह्मण फकीर, आनंद मूर्ती नामधर. मुरीद मार्गी पीर, रघुनाथ स्वामी बोलती. मुरीद नेक जात याव नैकी, पीर तुर्बत डोले निकी. ऐसी बकवा बोली लोकी, ते ऐकले विपरीत. यावरून तयासी येथे आणा, म्हणून धाडले कारकुना. त्याने सांगलीस येऊनी जाना, वंदिले आनंद मूर्ती ते. बोलाविले तुम्हास दिलेल खाने, पाचारिले प्रीती करून. या लागी पालखीत बैसोन, शीघ्र आपण चलावे. येरू म्हणे कासया, आम्हास पाचारिले भेटावया. भिक्षुक वृत्ती करोनिया, काळकंठी तो गुरुभजनी. आमचे येण्याचे कारण, नाही नाही सहसा जाण. मग बोलला कारकून, स्वस्त म्हणे ऐकावे. सकळ दुष्टाचा नायक, दिलेल खान तो प्रमुख. तुम्ही न येता तुम्हा सुख, पडो देणार नाही जी. मग तैसेची निघाले सवे क्षेत्रस्थ ब्राह्मण भले. ऐसेच तोम चरणी चाले, शिबिका चाले रिकामी. येऊन पोचले मिरजे प्रती, वार्तिक न बाबा सांगती. ऐसे समजतात व्यर्थगती, सामोरा ये न बाबतो. पूजा सत्कार करून शहरात आणले सह ब्राह्मण. पवित्र स्थळ नेमून बिराट दिसले ब्राह्मण ग्रही. नबाब निजस्थाना गेला, खर्चाचा बेत सांग केला. साहित्यासह पाठविला, सुज्ञ ब्राह्मण त्या काळी. ऐसे झाले 1-2 दिवस, सुचली बुद्धी त्या यवनास. रजत ताटी भरोनी मांस, रंबा पात्रवरी झाकले. त्यावर सरपोसास खुतनीच्या, घालून समयी पूजेच्या. हाती दाढी ब्राह्मणाच्या, पुष्पे म्हणून पूजेशी. संगे दिदले सेवक, जे परम विश्वासुक. यवना माझी प्रमुख,
निकटवर्ती आपुले. सर्वज्ञता जरी त्या आहे, तरी त्यास त्याचे स्पर्श नोहे. ऐसे मनाता आणून पाहे, बुद्ध्या मास पाठविले. दृष्टी पडेल चमत्कार, तरीच त्या होईल बरे. नात्री धरून बलात्कारे, यवन करीन स्वहस्ते. ऐसे बोलून या स्पष्ट, भरून धाडले मांस ताट. ब्राह्मणे आणून पूजे निकट, पुष्पे म्हणून ठेविले. यवन होतेच जे संगतीस, तेही बदले ऐसे त्यास. नवाबे धाडली आपणास, पूजे लागी पुष्पेही. स्त्रीने उदक घेऊन हाती, प्रोक्षण केले तयावरती. सर्पच काढून दव पाहती, ती पुष्पे झाली नाना परी. ऐसा पाहता चमत्कार, विस्मित झाले क्षेत्रस्थ. कारकुनानी यवन हेर, विस्मय झाले भौसाल. श्री गणेशाय नमः. श्री नरसिंह जोशी तिसंगीकर, जे गजरवाडी नावाच्या गावी राहत होते. एकदा हे बापू दिनकर सहज म्हणून त्या गजरवाडीमध्ये आले. आगत स्वागत झाल्यावर दोघे एकत्र भोजनास बसले असता पुढील गोष्टी निघाल्या. आणि नरसिंह जोशी यांनी आनंद चरितामृत ऐकू इच्छितो, तरी तुमच्या मुखाने ऐकल्यावर हे युग्मश्रोत्र म्हणजे दोन्ही कान तृप्त होतील, पावन होतील असे म्हणाले. आनंदमूर्ती उत्तम बापाजी दिनकर उत्तम वक्ता असून नरसिंह जोशी तिसंगीकर उत्तम श्रोता आहेत. अवश्य म्हणून बापाजीने कथा सांगण्यास सुरुवात केली. मागील अध्यायाच्या अनुसंधानाने 5व्या अध्यायात आपण पाहिले की आनंदमूर्ती बंद खोलीतून कडी कुलपातून निघून गेले. त्याचा त्या दिलेलखानास बहुत दिवस असा विस्मय वाटत होता. सांगलीवरून त्याचे दूत सांगत आले की आनंदमूर्ती हा हिंदूंचा ख्यातनाम फकीर आहे. तो गुरुमार्गातला असून साक्षात्कारी आहे. हे ऐकून दिलेलखान म्हणाला की आता मी त्याची परीक्षा पाहिन. म्हणजे बघा, एकदा एवढं झालं पण त्या यवनाचं मन काही तृप्त झालं नव्हतं. अशी काहीतरी युक्ती करेन, पण जर का मला चमत्कार नाही दिसला तर याची शेंडी जानवे काढून घेऊन याची सुनता करेन आणि याला अविंदात मिळवेन, म्हणजेच मुसलमान होण्यासाठी भाग पाडेन. अशी कुवासना मनामध्ये ठेवून त्याने कारकुनामधील जे सभ्य असे वाटणारे लोक आहेत कारभारी, ते बोलावले. त्यांना एक शिबंदी तयार केली, म्हणजे काही थोडंसं सैन्य दिले. एक 15-20 माणसं सोबत सैनिक दिले आणि त्यांना सांगितले की कोणी आनंदमूर्ती नावाचा ब्राह्मण हिंदू फकीर आहे. त्याचा गुरु कोणी रघुनाथ स्वामी नावाचा होता. हा आनंदमूर्ती नेकमनाचा सज्जन माणूस असल्यामुळे त्याच्या भजनात तुरबाट डोलते, म्हणजे समाधी डोलते, असे लोकांच्या तोंडून ऐकले आहे. तर त्यासाठी त्याला इथे घेऊन या. मग ते कारकून सांगलीला पोहोचले. शिबिका म्हणजे सोबत पालखी दिली, पालखीत बसून आणा म्हणून. आणि आनंदमूर्तीस नमस्कार करून सांगितले की तुम्हाला दिलेलखानाने मोठ्या प्रेमाने भेटीला बोलावले आहे, तरी आपण पालखीत बसून त्वरित निघावे. त्यावर आनंदमूर्ती म्हणाले, आम्हाला का बोलावले? आम्ही आपले भिक्षुक वृत्तीने जगतो, गुरुभजनात काळ घालवतो. आम्ही येथेच ठीक आहोत. आमचे तेथे जाण्याचे काहीच कारण नाही. आम्ही काही तिकडे येणार नाही. त्यावर ते कारकून म्हणाले की हा दिलेलखान एकदम दुष्टांचा नायक आहे. तुम्ही जरी आला नाही तर तो तुम्हाला जबरदस्ती येथून घेऊन जाईल किंवा तुमचं जिणं हराम करेल, तुम्हाला त्रास देईल. त्यापेक्षा तुम्ही भेटीस निघावे. मग आनंदमूर्ती तसेच निघाले. सोबत क्षेत्रातले काही ब्राह्मण घेतले आणि पायी पायी चालत मिरजेस निघाले. दिलेली पालखी मोकळीच निघाली. मग त्यांच्या हेरांनी दिलेलखानाला ही बातमी सांगितली. त्यावर तो दिलेलखान सामोरा गेला आणि पूजा सत्कार करून मिरज शहरात आणले आणि एका ब्राह्मणाच्या बिराडी त्यानं जागा दिली. नवाब आपल्या जागी परत गेला आणि खर्चाचा अंदाज बांधला आणि एका ब्राह्मणाजवळ साधन सामुग्री देऊन पाठवले. असे 2 दिवस झाले आणि त्या दुष्ट यवनाला शेवटी दुर्बुद्धी सुचलीच. तर त्याने काय केले, एक चांदीचे ताटामध्ये मांस ठेवले. त्याच्यावरून केळीचे पान झाकून एका ब्राह्मणाच्या हाती पूजेसाठी फुले पाठवली आहे असे सांगून पाठवले. सोबत आपल्या विश्वासातील काही यवनसेवक पाठवले. जर तो सर्वज्ञ असेल तर त्या मांसाला त्याचा स्पर्श देखील होणार नाही. त्या यवनाने एका चांदीच्या ताटामध्ये मांस ठेवले, वरून झाकण ठेवले, त्याच्यावरून केळीचे पान ठेवले आणि
पाठवून दिले की तुम्हाला पूजेसाठी हार फुलं पाठवून दिले आहेत. आता सोबत आपले विश्वासातील काही यवनसेवक देखील पाठवले की तो जर सर्वज्ञ असेल तर त्या मांसाला त्याचा स्पर्श देखील होणार नाही. म्हणूनच मी मुद्दाम ताटात भरून मांस पाठवत आहे. जर काही चमत्कार होईल तरच बरे, नाहीतर मी स्वतःच्या हाताने त्याला मुसलमान करेन. त्या ब्राह्मणांनी ते मांसाने भरलेले तबक वरती झाकण टाकून पूजा करताना जवळ आणून ठेवले आणि नवाबाने तुम्हाला पूजेसाठी फुले पाठवली आहेत असे सांगितले. त्यावरती आनंदमूर्तीने हातात पाणी घेऊन ताटावर शिंपडले, प्रोक्षण केले आणि वरचा रुमाल बाजूला काढला. तर आतमध्ये अनेक रंगांची, अनेक प्रकारची सुगंधी फुले निघाले. हा चमत्कार पाहून सारेच विस्मित झाले. सोबत आलेले कारकून आणि यवन हेर सगळे आश्चर्यचकित झाले आणि आनंदमूर्तींना म्हणाले की तुम्हाला भ्रष्ट करण्यासाठी यवनाने कपटीपणा केला होता. ताटात फुले म्हणून मांस पाठवले होते, पण तुमची लीला आघात आहे, त्यामुळे त्या यवनाचा काय पाड असे बोलून ते यवनाकडे परत गेले आणि त्याला झाला वृत्तांत सांगितला. श्री लागी बोलली सर्व मंडळी, आपणास भ्रष्ट करावया ये काळी. कापट्य रचना यवने केली, सामर्थ्य आपुले पाहिले. परंतु लीला ही आगाध, काय जाणे तो अविंद. ऐसे बोलून श्री सन्निध मग पातले यवनाकडे. झाला वृत्तांत केला श्रुत, म्हणती चमत्कार अद्भुत. धन्य साधू श्री गुरु भक्त, त्यासी छळता बरे नाही. हे वृत्तांत परसोन यवन, अंतरी झाला कंपायमान. त्राहे त्राहे म्हणून तोबा तोबा ऐसे वदे. अंतरी उपजली अत्यंत भीती, आता यासी विषमचित्ती. धरली या नदीसे उत्तम गती, ऐसे गमे परिच्छिन्न. पश्चाताप पावला मनी, श्रीनिकट पातला सायांनी. विनय मस्तक ठेवले चरणी, म्हणे स्वामी कृपा कीजे. भीता अभय दीजे, लढीवाळ स्वकीय मानिजे. स्वामीस छळले हे माझे, अपराध पोटी घालावे. ऐसे विनवून दिले लखान, सवस्त्र पोशाख आणवून. विपुल द्रव्य ही पुढे ठेवून, गौरविली श्रीमूर्ती. उभा ठाकला बद्धांजली, विनंती करी स्वामी जवळी. काही सेवा सांगून या काळी, सनात कीजे स्वामी या. ऐकून वदे श्री दयावान, तुमचे छायेस ब्राह्मणजन. वस्ती त्यांचा अपमान, सहसान करणे यावरी. ऐसे बोलून यवनाप्रती, सांगलीस गेले आनंदमूर्ती. परंतु दिलेल खानाची चित्ती, उत्कंठा काही उपजली. थोर गुरुभक्त ब्राह्मण, त्यास काही भूमिदान. देऊन करावा आमचा साधूचा मान, सत्पात्र दानाचा योग असे. ऐसे चित्ती धरून विजापुरास पत्रे पाठवून, स्वकीय वकील अभिधान शिवाजी पंत प्रसिद्ध. त्यास लिहिलं सविस्तर, श्री गुरुभक्तीचा प्रकार. मिरज प्रांती जे ग्रामांतर, त्यासी हुकुम आणविले. गावोगाव इनाम करून, ताकिती दिल्या सुब्याकडून. सहमुद्रा पत्रे लिहून, दिदली आनंदमूर्तीस. तैपासून गावोगाव ब्रह्मनाळीचे गोसावी. इनाम आकारी पाहावी, जमीन वजा पडतसे. निर्वेद भोग असे चालत, मठात वसूल निर्भय प्रस्तुत. निस्तोष पत्रे मठात, आहेत अद्याप बरीती. शिवाजी पंत वकील, श्रीचे अनुग्रहित पाहिले. त्याने श्रींचे महत्व वाहिले, कथिले सांग पाच्छाहा. हुकुम होताची पाही, पत्रे लिहून लवलाही. व्यवधान न करून काही, सुब्या लागी पाठविली. त्या समयी दिलेल खाने, मिरजेस स्थळ नेमून. मठा करता दिले जाण, मठही बांधून दिदला. ते स्थळ अद्यापपर्यंत राममठ असे विख्यात. राम उपासक संत येथे वास्तव्य करून राहती. मग ते सोबत आलेले हेर आणि कारकून त्या यवनाकडे परत गेले. त्याला झाला वृत्तांत सांगितला की हा साधू धन्य धन्य गुरुभक्त आहे, त्याला तुम्ही छळता ते योग्य नाही. हा वृत्तांत ऐकून तो दिलेल खान नावाचा यवन अंतरात अतिशय भयभीत झाला आणि तोबा तोबा म्हणू लागला, म्हणजे स्वतःशीच क्षमायाचना करू लागला की आपलं चुकलं बाबा, आपण या साधूची परीक्षा पाहिली. तो मनात अत्यंत भयभीत झाला आणि आता या साधूने मनात आपल्याविषयी काही वैरभावना ठेवली तर, काहीतरी वेडेवाकडे मनात आणले तर आपले काही खरे नाही, आपली काही गोष्ट बरी गती होणार नाही. मग तो आनंदमूर्तींच्याकडे गेला. संध्याकाळी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मोठ्या विनयाने, स्वामी मला अभय द्या, माझे अपराध पोटात घाला. मी जरी तुम्हाला छळले तरी तुम्ही मला माफ करावे.
शरणागताला अभयदान द्यावे अशी विनंती केली व अनेक वस्त्रे भूषणे भरपूर द्रव्ये पुढे ठेवून हात जोडून समोर उभा राहिला. तुमची काही सेवा सांगावी, मज अनाथास आपण सनात करावे अशी विनंती केली. तेव्हा आनंदमूर्ती म्हणाले की तुमच्या आश्रयाने जे काही ब्राह्मण राहत आहेत त्यांना चांगली वागणूक द्यावी, त्यांचा अपमान करू नये असे त्या यवनास सांगून आनंदमूर्ती पुन्हा सांगलीला निघून गेले. परंतु दिलेल खानाचे मनी या थोर गुरुभक्त साधूमस काहीतरी भूदान द्यावे असा विचार आला. जमीन द्यावी, दान करावी. व विजापुरास पत्र लिहून आनंदमूर्ती नावांचा असा एक थोर गुरुभक्त ब्राह्मण असून त्या साधूचा काही मान करावा आणि सत्पात्री असे योग्य दान करावे असे स्वतःच्या शिवाजीपंत नावाच्या प्रसिद्ध वकिलाकरवी पत्रे पाठवून कळविले. मग मिरज प्रांतीचे जे सुभेदार होते त्यांनी तशी पत्रे दिली आणि त्यावर सहमुद्रा म्हणजे आत्ताच्या काळामधील काउंटर सिग्नेचर करून ती पत्रे आनंदमूर्तींना सुपूर्त करण्यात आली. तेव्हापासून या विभागातील गावोगावी ब्रह्मनाळच्या गोसावींच्या नावाने इनामी जमिनी बाजूला काढल्या. त्याचा निर्वेदपणे उपभोग घेता येत होता. वसूल देखील मिळत असे. तशा आशयाची पत्रे अद्यापी मठामध्ये उपलब्ध आहेत. शिवाजीपंत वकील यांनी आनंदमूर्तींचा अनुग्रह घेतलेला होता. त्यांनी श्रींचे म्हणणे म्हणजे आनंदमूर्तींचे महत्त्व जाणून तशी बादशाकडे भलावण केली आणि विलंब न करावा तशी पत्रे करून सुभ्याकडे पाठवली. त्याच समयात दिलेल खानाने मिरज प्रांतात एक स्थळ पाहून तेथे एक मठ बांधून दिला. आता येथे जो ग्रंथात खुलासा आहे तोच मी करते. दोन्ही ठिकाणी खाली खुलासा आहे की ही गोष्ट ना 1594 मध्ये झाली असावी, कारण शके 1595 पासून थोड्या दिवसाच्या अवधीतच आनंदमूर्तींना आदिलशाहीकडून पुष्कळ सनदा मिळाल्या. या गोष्टीचा वरील शकांशी मेळ बसतो आणि आजही ब्रह्मनाळ मठात जाऊन चौकशी केली असता तिथले गावकरी सांगतात की हे पूर्ण गाव आनंदमूर्तींचंच आहे, त्यांच्या नावचंच आहे. नंतर मग बाकीच्याला ते दिलेलं आहे, पण पूर्ण गाव सर्व त्यांचंच आहे. दुसरा खुलासा याच ग्रंथात केलेला आहे की ही अंदाजे लिहिलेली गोष्ट दिसते. मिरजेला काही आनंदमूर्तींचा मठ नाही, तर वेणाबाई ह्या समर्थांच्या शिष्या आहेत, त्यांचा मठ आहे. तो मात्र या सुमारास स्थापन झाल्याची शक्यता आहे. त्या समयी दिलेल खाने मिरजेस स्थळही नेमून मठाकरता दिदले जाणं मठही बांधून दिदला. ते स्थळ अद्यापपर्यंत राममठ असे विख्यात. राम उपासक संत तेथे वास्तव्य करोनी राहती. एकेकाळी नवमीस पाही श्रीरामाच्या उत्साही रंगनाथ निगडीकर पायी प्रस्थान केले यावया. गोपाळ स्वामी वडगावीचे निघाले समागमे तयांचे. मार्गी जाता बाह्य क्षेत्राचे सन्निधानी परतले. रामलिंग निकट जाऊन स्नान संध्या आदी जपध्यान फलाहारादी सर्व सारून ब्रह्मनाळ मार्गे निघाले. बाहेकर महारुद्रपंत भाविक कुलकर्णी त्याचे शेत. स्वांगे नांगर धरला देत चैत्रमासी माध्यानी. ते पाहुनी श्रीरंगनाथ अंतरी कळवळी लाभ होत. पहा हो ब्राह्मण उष्णात श्रम करतो बहुसाल. गोपाळ स्वामीही बोलले ब्राह्मण होत तसे श्रम केले. असेच परमार्थावरी वाहिले चित्त ठेवली याहून काय. असो त्या ब्राह्मणाचा भाग्योदय त्या लागी स्वामींचा आगमन समय. जेविका वत्सा लागी गाय निकट येत धावणी. तेवी उभयता तया जवळे जाऊनी तया ते विचारिले. तुही कोण सांगा वाहिले उष्णात श्रम फार करता. एरू बोले ते अवसरी कन्या पुत्र कलत्र घरी. बहुकुटुंबी ग्रस्ताचारी निर्वाह नोहे कृषी विण. दयावंता श्रीरंगमूर्ती स्वयंवदले तया प्रती. ब्रह्मनाळी आनंदमूर्ती ऐकले असेल तू बाही. त्याचे मठी श्री रामनवमी उत्साहा लागी जातो आम्ही. आम्हा समवेत यावे तुम्ही उत्सव दृष्टी पडेल. तदन्न स्नान संत समागम श्रीचे भजन निरुपम. कृष्णा स्नाने सर्व काम पूर्ण होती जाणपा. समीचीन तूप पोळ्या अनेक मिष्टान्ने मिळवी सखया. आनंद रात्री कीर्तनी विलया दोष जाती पै तुझे. 4 दिवसा पुनरागमन होईल हा तुझा वचन नेम. परसोन चलावे समागमे अवश्य म्हणे द्विजवर्य. भाग्योदय तया ब्राह्मणाचा दर्शन लाभ साधूंचा. तदनुरूप मनोभाव त्याचा अनुसरला या साधू ते.
नांगराचे गडी आले, त्याच्या स्वाधीन बैल केले. महारुद्रपंत निघाले, सत्समागमे ब्रह्मनाळा. ब्रह्मनाळा झाली सायान्य, पोचले श्री सहवर्तमान. आनंदमूर्तीपाशी जाऊन आणविले वार्तिकी. आनंदमूर्ती सहसाधुबंद, सामोरे येती आनंद. मृदुंग ताला सहित वाद्य समारंभे निघाले. विणा तुतारी आणि भेरी, निशाण झांज खंजिरी. विविध वाद्ये महागजरी, संगमापर्यंत पावले. नमस्कार चमत्कार, आगत स्वागताचा प्रकार. कुशलार्थ पुसवणी वारंवार, गौरविले अतिमाने. भेटी होताच ब्रह्मानंद, साधू सहित मूर्ती आनंद. वृंदावनाचे सन्निध, सर्व आले गजरेसी. उत्तम आसनी बैसवून, पाद्यार्ध्यादी सविधी पूजन. मंगलारती करून कृतार्थ मानी आनंदमूर्ती. सवी वंदिले वृंदावना, निकट बैसका केल्या जाना. बोले श्रीरंगनाथ वचना, महारुद्रपंता ते. हे आनंदमूर्ती साधू, साम्य दृष्टी अभेदू. निर्मत्सर निर्द्वंदू, यासी नमस्कार करावा. हे परिसता महारुद्र, शीघ्र करी नमस्कार. आशीर्वाद देती येर, अभिष्ट कल्याण हो तुझे. मग बोलले निगडीकर, हे कुलकर्णी बहेकर. कृषीकर्मी परमसुगर, श्रम करते बहुसाल. मार्गी आपुले शेतात, स्वांगे नांगर होते हाकीत. माध्यानी प्रखर उष्णात, काही श्रम न गणोन. येथील प्रशंसा बोलून, उत्सव कीर्ती सांगून. परबारे आणले शेतातून, विनोदे काही बोलून या. उत्साही पुष्कळ तूप पोळ्या, सदन्न भोजन मिळे सकया. कीर्तनी जागर दोषविलया, निक्षेपे जाती पै तुझे. खोजी मुंडणी भोळा विप्र, अनुगत निघाला पैसत्वर. आली आंध्री द्वय पवित्र, दर्शन लाभ पावला. हासून बोलले क्षमा निलय, त्याची भाग्याचा उदय. म्हणून श्रीरंगा तुमचे पाय, आश्रयिले पैत्याने. एकदा श्रीरामनवमीला उत्सवाच्या निमित्ताने रंगनाथ स्वामी निगडीकर ब्रह्मनाळास निघाले. सोबत वडगावचे गोपाळ स्वामी निघाले. ही जी आता कथा सांगितली आहे, यातल्या ग्रंथातला खुलासा असा आहे की 1595 साली ही गोष्ट झाली. कारण 1594 मध्ये जयराम स्वामींनी समाधी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे जे शिष्य आहे किंवा पुढचे गादीचे अधिकारी कल्याण गोपाळ बुवा यांचे नाव आता आलेले आहे. म्हणजे वडगावचे जयराम स्वामीच्या ऐवजी आता वडगावचे गोपाळ स्वामी. रामलिंगाच्या सन्निध जाऊन स्नान संध्या जप इत्यादी उरकले. फलाहार घेतला आणि ब्रह्मनाळचा रस्ता धरला. तेथे बहेच्या गावचा एक महारुद्रपंत कुलकर्णी नावाचा ब्राह्मण आपले शेत नांगरत होता. चैत्र महिन्याचे माध्यानाचे ऊन, त्यामध्ये हा ब्राह्मण घामाघूम होऊन शेत नांगरत होता. हे पाहून रंगनाथ स्वामी मनामध्ये कळवळले आणि गोपाळ स्वामींना म्हणाले, बघा हो बघा, हा ब्राह्मण उन्हातानात शेती करत आहे. गेले कित्येक वर्ष असे कष्ट करतोय असे दिसते. त्यावर गोपाळ स्वामी म्हणाले, असेच लक्ष जर परमार्थापाशी ठेवले तर काय कमी पडेल. पण ते उन्हेत येत म्हणजे काहीच कमी पडणार नाही. काय उन्हेत येत म्हणजे काहीच कमी पडणार नाही, सगळं काही मिळेल. आता त्या ब्राह्मणाचा भाग्योदय जवळ आला असल्या कारणाने या दोघांचे तेथे आगमन झाले. जशी वासरापाशी गाय धावते तसे धावत त्या शेतकरी ब्राह्मणापाशी हे दोघे जण गेले आणि म्हणाले, तुम्ही कोण आहात? एवढ्या उन्हामध्ये का श्रम करता? त्यावर त्यांनी उत्तर दिले की घरी बायका मुले आहेत, कुटुंब मोठे आहे, त्यांचा उदरनिर्वाह कृषीकर्म केल्याशिवाय कसा काय होणार, त्यांचे पोट कसे भरणार. त्यावर श्रीरंग स्वामी म्हणाले, ब्रह्मनाळ या गावी आनंदमूर्ती नावाचे साधू आहेत. त्यांचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. त्यांच्या मठामध्ये रामनवमीचा मोठा उत्सव आहे. आम्ही तेथे चाललो आहोत. आमच्यासोबत तुम्ही देखील यावे. तेथे कृष्णा नदीत स्नान, सत्संग, भजन पूजनाचा लाभ होईल. शिवाय भोजनाला उत्तम प्रकारचं असं चांगलं अन्न, पक्वान्न, पुरणपोळ्या, तूप पोळ्या मिळतील. शिवाय सत्संगामुळे, कीर्तनामुळे तुझे दोषही निघून जातील. 4 दिवसांनी परतणे होईल, तरी तू आमच्या सोबत चल. आता त्याचा भाग्योदय जवळ असल्याने साधूचे दर्शन झाले. त्यामुळे त्याची वृत्ती तेथील साधूसारखी झाली. त्याचे अनुकरण करण्यास तो तयार झाला. नांगरणीचे गडी आल्यावर त्यांच्या स्वाधीन बैल केले आणि तो महारुद्रपंत नावाचा माणूस, महारुद्रपंत कुलकर्णी, तो ब्राह्मण संत समागमासाठी ब्रह्मनाळला निघाला.
तेथे पोचेपर्यंत संध्याकाळ झाली आणि कोणीतरी जाऊन आनंदमूर्तींना हा समाचार कळविला की हे 2 संत पुरुष आणि एक कोणतरी सोबत आलेला आहे. मग आनंदमूर्तींनी आपल्या सोबतीच्या साधूंना घेतलं. टाळ, मृदुंग, वीणा, तुताऱ्या असा महागजर करीत संगमापर्यंत पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी वाजत गाजत गेले. नमस्कार, चमत्कार, आगत स्वागत झाल्यावर एकमेकांचे कुशल विचारून मोठ्या आनंदाने सर्व भजनाचा सर्वांनी गजर करत मोठ्या आनंदाने वृंदावनापाशी आले. मग गोपाळ स्वामी वडगावकर आणि श्रीरंगनाथ स्वामी निगडीकर या उभयतांना उत्तम आसनी बसवले. त्यांचे पाद्यपूजन केले. त्यांची मंगल आरती केली. त्यानंतर आनंदमूर्तींना कृतार्थता वाटली. मग श्रीरंगनाथ स्वामी त्या महारुद्रपंत या सोबत आणलेल्या ब्राह्मणाला म्हणाले, हे आनंदमूर्ती साधू, सगळ्यांशी एकाच भावाने वागणारे आहेत बरे. सर्वांना समदृष्टीने पाहणारे, कोणाचाही मत्सर न करणारे असे हे साधू वृत्तीचे आहेत. त्यांना नमस्कार कर. असे ऐकतात त्या महारुद्राने आनंदमूर्तींना नमस्कार केला. त्यावरती तुझे कल्याण हो असा आशीर्वाद दिला. त्यानंतर रंगनाथ स्वामींनी त्याच्याबाबत माहिती दिली की हे भयाचे कुलकर्णी, भयेगावचे कुलकर्णी कुलकर्णी आडनावाचे पण खरे शेतकरी आहेत. हे आपल्या शेतात खूप कष्ट करतात. उन्हातानात स्वतः नांगर हाकत होते. अगणित श्रम करत होते. त्यांना इथल्या उत्सवाची ख्याती सांगून परबारेच शेतातून घेऊन आलो. तसेच त्यास गमतीने असे देखील सांगितले की इथे पंक्तीमध्ये मिष्टान्न मिळेल, पुरणपोळ्या मिळतील. शिवाय कीर्तन जागर केल्यास तुझे काही दोष असले तर ते पण निघून जातील. तरी हा भोळा ब्राह्मण आमच्या शब्दावर विश्वास ठेवून आमच्याबरोबर ती आला आहे. आल्या आल्या तुमच्या चरण दर्शनाचा लाभ झाला. त्यावर आनंदमूर्ती हसून म्हणाले, याच्या भाग्याचा उदय झाला म्हणूनच त्याला तुमचे पाय दिसले आणि तुम्ही त्याला आश्रय देऊन येथपर्यंत घेऊन आलात. मग भोजन करून समारंभात त्याला पंक्तीत जवळ बसवून आनंदमूर्तींनी चांगल्या तुपपोळ्या वाढवल्या. या कथेचा पण एक खुलासा दिलेला आहे की 1908 पासून आनंदमूर्तींनी उत्सव सुरू केला आणि अध्याय 11 मध्ये त्याचं व्यवस्थित वर्णन आहे. तेव्हा रंगनाथ स्वामी नव्हते. 1608 मध्ये आनंदमूर्तींनी हा उत्सव सुरू केला आणि रंगनाथ स्वामींनी 1606 मध्येच समाधी घेतलेली आहे. तरी पण त्यातून एक अर्थ असा निघतो की 1608 पासून एकदम पद्धतशीर उत्सव पत्रे वगैरे पाठवून केला, अन्न संतर्पण वगैरे केले असेल. पण त्याच्या आधी ते छोट्या प्रमाणामध्ये हा महोत्सव करीत असावेत असा एक खुलासा या ग्रंथाचा देखील केलेला आहे. मग भोजन समारंभात त्यास निकट बैसवणी पंगतीस तुपपोळ्या समास समीचीन वाढविल्या. साधू मठीचे सदान्न वरी कृष्णेचे विमल जीवन यथेष्ट तृप्तीवरून समाधान पावले. 4 दिवस उत्सवात चित्त झाले आनंदभरित. जो जो सद्वाक्य ऐकत तो विठला संस्कृतीस. अनुतापे सबाह्य व्यापिला सद्भाव मनी उदेला. चित्ती म्हणे चित्सुख मजला कै प्राप्त होईल गुरुसेवा. संत येती उत्सवास त्याची या पवित्र चरणास. नम्रत्वे सर्व भूतास होणे हेची आवडे. श्रीरंगावरी केवळ कुरवंडी करी प्राण सकळ. ऐसे महत्व आगळ प्राप्त होते सत्संगे. उत्साह समाप्त झाली आवरी कोणी एकग्रस्तचारी. आनंदमूर्तीसी नमस्कारी अनुग्रह मागे श्रीपासी. स्वामी कृपा करून त्याचा अनुग्रह दिला जाण. महारुद्रे ऐसे पाहून मनी धरला हा हेतू. रंगनाथ शिष्या लागून महारुद्र पुसे साक्षेपे करून. गुरु उपदेश घेतल्याने काय होते मज सांगा. सांप्रदायिक बोले त्यास अल्पतो नेणे या महिम्यास. गुरुकृपे विण जीवास मुक्ती करता कोण आहे. जन्मा आली याचे सार्थक साधावी गुरुकृपा एक. खेरीज साधने अनेक करुणी विफळ संसारी. कर्णरंध्रा महामंत्र येणे गुरुच सांगती तेने वर्तने. तनु मन धन अर्पणे यातची असे सार्थक. गुरुकृपे वाचून कैची प्राप्ती होईल परमार्थाची. गुरुमाय छाया कृपेची करील सार्थक तरीच. ते ऐकता ते अवसरी अनुताप भरला अंतरी. श्रीरंगनाथा प्रार्थना करी उपदेश देणे मज लागी. मग बोले श्रीरंगमूर्ती
ऐसे तुझे असेल जरी चित्ती, सांगेन आनंदमूर्ती प्रती, ते तुझं देतील उपदेश. महारुद्रे भरला संशय, म्या निकट केले श्रीरंगपाय, ते म्हणती उपदेश सोये, आनंदमूर्ती देतील. बरे पडे घडेल ते पाहावे, श्री गुरु इच्छा स्वस्थ राहावे, ऐसे म्हणून स्वभावे गेला कृष्णा स्नानाते. इकडे आनंदमूर्ती रंगनाथ कृष्णा स्नान करून निघुते, वृंदावन सन्निधाते संध्या करीत बैसले. इतक्यात महारुद्र पंताने पूजा सामग्री घेऊन नमस्कारले वृंदावन, उभय मूर्ती ते पाहिले. लोपले रंगनाथाचे रूप, दोघेही आनंद मूर्ती स्वरूप. दृष्टी देखता संशयामुप, पडला तेव्हा महारुद्रा. याचे मनीचा अभिप्राय, जाणे दयाळू श्री गुरुमाय. या लागी एक रूप दावोने ठाय, करुणी पाय दाखविले. चरित्र पाहे महारुद्र पंत, उभा राहोनी तटस्थ. क्षण होता विपरीत, रूप पालट झाला. लोपोनी आनंद मूर्ती रचना, दोघे रंगनाथ दिसती जाणा. अत्याश्चर्य वाटले मना, संशय वाढला पुनरपी. नावेक पाहे होऊनी स्थिर, गोचर झाले सिनार. एक रंगनाथ निगडी कर, एका आनंद मूर्ती दिसत असे. बाष्पे भरुनी कंठ येत, दंडप्राय पडला तेथ. सद्गत म्हणे मनोगत, जाणिले स्वामीये. संशय निवृत्त व्हावयास, स्वामीये कौतुक दाविले ऐसे. आता कृपाळू व्हावे दिनास, सनात केले पाहिजे. रंगनाथ आज्ञेवरून आनंदमूर्तीस झाला शरण. मृगनी कमल ठेवून ब्रह्मस्वरूप तो केला. बहुत केली श्री गुरुभक्ती, तत्वज्ञानाची झाली प्राप्ती. उत्तम ज्ञान तया म्हणती, येथे झाले अनायासे. जे जे आनंद मूर्ती म्हणून, आरती महारुद्र पंताने. केली ती प्रस्तुत जाण, गाती सद्वंश आवडी. दुर्मिळ परिस प्राप्त होय, तरी लोह सुवर्ण न करी काय. कीटक भृंगी रूपा जाय, ध्यान योगे करोनिया. गोपाळ तनय विनवी संता, अल्पावधीत करा आता. पुष्पाश्रय शंभूच्या माथा, न चढे जाय पिप्पिलिका. इति श्री आनंद चरितामृत बापानंद विरचित. सदा परिसोत भक्त षष्ठाध्याय गोडहा. श्री रघुनाथार्पणमस्तु. साधू मठीचे सदान्न, चांगले अन्न म्हणजे जसं ज्याचं अन्न खावं तशी माणसाची वृत्ती होते म्हणतात ना, ते साधूच्या मठातलं अन्न. कृष्णाकाठी स्नान, त्यात हे महारुद्रपंत एकदम तृप्त झाले. 4 दिवसाच्या उत्सवात तो महारुद्रपंत आनंदित झाला. जो जो तो कीर्तनातली सद्वाक्य ऐकू लागला, तो संसारास बिटला आणि त्याला अनुताप झाला, ज्याला पश्चाताप म्हणतात. कुकर्म करून मग स्वतःची निर्बत्तना करणे म्हणजे पश्चाताप. आणि एखादी धार्मिक कार्यातली गोष्ट हुकली, स्वतःबद्दल ज्ञान झाले असता तो अनुताप. म्हणजे अनुताप आणि पश्चातापातला इथं फरक आहे की एखाद्यानं वाईट कर्म केलं आणि त्याच्यानंतर त्याला त्याचं दुःख झालं तर तो पश्चाताप आहे. पण एखादी धार्मिक घटना आपल्या हातून एखादं दर्शन हुकलं, त्याचं वाईट वाटलं तर त्याला अनुताप म्हणतात. त्याच्या मनात असा विचार आला की हे चित्सुख मला कसे मिळेल, मला गुरुसेवा कशी प्राप्त होईल. मग ते संत उत्सवास येत होते. त्यांच्या पायावर नम्र होण्याची, नमस्कार करण्याची जणू महारुद्राला आवडच निर्माण झाली. श्रीरंगनाथांच्या वरती तर विशेष प्रेम निर्माण झाले की जीवाची कुरवंडी करावी असे वाटू लागले. सत्संगामुळे अशी वृत्ती झाली. एवढे सत्संगाचे महत्त्व आहे. उत्सव समाप्त झाल्यावर कोणी एक सद्ग्रस्त आनंदमूर्तींच्या पाया पडला आणि त्यांना अनुग्रह मागितला. मग आनंदमूर्ती त्या ग्रस्ताला अनुग्रह दिला. महारुद्रांते पाहून आपल्या मनात देखील अनुग्रह मिळावा असा विचार केला. पण रंगनाथ स्वामींच्या एका शिष्याला विचारले की गुरु उपदेश घेऊन काय होते, कारण त्याला रंगनाथ स्वामींचा अनुग्रह पाहिजे होता खरा. त्यावर तो शिष्य उत्तरला की गुरुकृपेच्या विण या जीवाला मुक्तिदाता कोण आहे. येथे मला समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आहे जो मी नेहमी आता सुरुवातीला म्हणतेच आहे. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. जन्माला येऊन जर तुम्ही गुरुची कृपा संपादन केली नाही तर तुमचा संसार व्यर्थ आहे, विफळ आहे. गुरु
कडून जो कानामध्ये जे मंत्र सांगतात तो ऐकायचा आणि गुरु सांगतात त्याप्रमाणे वागायचे, वर्तणूक ठेवायची. आपले तन मन धन गुरुचरणी अर्पण करावे, त्यातच जन्माचे सार्थक आहे. गुरु वाचुनी कैसी प्राप्ती होईल परमार्थाची, असे त्यास सांगितले. गुरुमाऊली कृपेची छाया धरेल तरच जन्माचे सार्थक होईल, असा हा गुरुचा महिमा त्या शिष्याने महारुद्रपंताला सांगितला. हे ऐकून त्याच्या मनात देखील अंताप झाला आणि त्याने रंगनाथ स्वामींना अनुग्रह मागितला, उपदेश मागितला. त्यावर स्वामी काय म्हणाले, रंगनाथ स्वामी, की जर तुझी एवढी इच्छा असेल तर मी आनंदमूर्तींना तुला उपदेश देण्यास सांगतो. त्यावरती त्या महारुद्राच्या मनात संशय निर्माण झाला की मी श्रीरंगाचे पाय धरतय आणि तुम्ही त्याला गुरु उपदेश मागत आहे, तर ते म्हणतात की आनंदमूर्ती उपदेश करतील. असो, आता गुरुची इच्छा, जे काय असेल ते स्वस्थ राहावं, जे जे घडेल ते पाहावं, असा विचार करून कृष्णेला स्नानाला गेला. इकडे आनंदमूर्ती आणि रंगनाथ स्वामी कृष्णेत स्नान करून वृंदावनापाशी संध्या करीत बसले होते. इथे कायम वृंदावन हा शब्द रघुनाथ स्वामींच्या समाधीसाठी वापरलेला आहे. तर महारुद्रपंत पूजा सामुग्री घेऊन वृंदावनापाशी गेला. वृंदावनाला नमस्कार केला आणि तेथे बसलेल्या या दोघा साधूंना त्याने पाहिले. पण ते पाहत असताना रंगनाथाचे रूप पालटून दोघेही आनंदमूर्ती स्वरूप दिसू लागले. त्याच्या मनाचा संशय किंवा मनातले विचार जाणून घेऊन आम्ही दोघेही कसे एकच आहोत हे गुरुमाऊलीने दाखवले. ते पाहून आश्चर्यचकित झाला आणि तटस्थपणे एका जागी उभा राहून पाहत राहिला. तो पुन्हा दोघेही रंगनाथ स्वरूप दिसू लागले, म्हणजे रंगनाथ स्वामींचे रूप दिसू लागले. बघा, आधी दोघेही आनंदमूर्ती दिसत होते आणि आता दोघेही रंगनाथ स्वामी दिसू लागले. आता त्याला अजूनच अत्याश्चर्य वाटलं, खूप आश्चर्य वाटलं. पुन्हा पाहिले तर एक आनंदमूर्ती आणि एक रंगनाथ स्वामी असेच वेगळं वेगळं रूप दिसू लागलं. त्याचा कंठ भरून आला, अगदी सद्गदित होऊन गेला. तो एखादी काठी जशी खाली पडावी तसा तो त्यांच्या पायाशी पडला. आणि माझ्या मनातले विचार जाणून माझा संशय फिटण्यासाठी हे कौतुक स्वामींनी दाखवले. तरी आता मला सनात करून आपण मला उपदेश द्यावा असे विनवले. मग रंगनाथाच्या आज्ञेवरून आनंदमूर्ती शरण गेला आणि आनंदमूर्तींनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला उपदेश दिला, त्याला ब्रह्मस्वरूप केले. पुढे त्याने खूप गुरुभक्ती केली, त्याला उत्तम ज्ञान प्राप्त झाले, तत्वज्ञान समजले. पुढे त्यांनी जय जय आनंदमूर्ती नावाची आरती लिहिलेली आहे, ती खूप प्रसिद्ध आहे आणि आजही ती आरती आवडीने त्यांचे वंशज त्या मठामध्ये गातात. जसा लोखंडाला परिस्पर्श झाला की त्याचे सोने होते, किंवा कीटकभृंगी होतो म्हणजे किड्याचा भुंगा होतो. कीटकभृंग न्याय अशा अर्थाचा हा शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा भुंगा एखाद्या कीटकाला किंवा आळीला पकडून आपल्या घरट्यात नेतो तर तो रोज त्याला दंश करतो. त्या रोजच्या त्या दंशाने घाबरून जाऊन तो कीटक पण शेवटी भुंगा होतो, भुंग्याचेच रूप घेतो. किंवा फुलासोबत मुंगी देखील पिंडीवरती चढते, म्हणजे काय झालं, ती मुंगी त्या फुलामुळे पावन झालेली आहे, मग ती शंकराच्या डोक्यावरती बसते असा त्याचा अर्थ होतो. तसा या साधूंच्या संगतीने महारुद्रपंत तरुण गेला. अशा रीतीने येथे आनंद चरितामृतातील अध्याय 6 समाप्त झालेला आहे. बापानंद विरचित हा अध्याय समाप्त. श्री रघुनाथार्पण नमस्तु. आनंदमूर्ती स्वामी महाराज नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. श्री अक्कलकोटचे स्वामी महाराज की जय. सर्व साधू संतांचा जय जयकार असो.